शिवसकाळ मित्रांनो, 12 महिने 60 किल्ले या मोहिमेतला आपला हा 29 नंबर किल्ला, ज्याचे नाव किल्ले धर्मवीर गड. हे बघा मित्रांनो, इथं बोर्ड आहे किल्ले धर्मवीर गड. आता आपण जात आहे किल्ले धर्मवीर गड. हा येतो नगर जिल्ह्यात श्रीगोंदा आणि मित्रांनो हा किल्ला येतो पेटगाव मध्ये, तालुका श्रीगोंदा आणि जिल्हा अहमदनगर. हा किल्ला येतो मित्रांनो धर्मवीरगड उर्फ बहादूरगड. मित्रांनो शंभूराजांचा हा किल्ला आहे, म्हणजे त्यांच्याबद्दल. हे बघा मित्रांनो, इथे कमान आहे आणि ते आपल्याला समोर तिथं असं दिसतंय. तिथं हनुमानाचं मंदिर आहे. पहिली कमान झालेली आहे, पुढे अजून एक कमान आहे. त्याच्यानंतर ही जागा म्हणजे हा किल्ला शंभूराजांचे इथं डोळे काढण्यात आलेले मित्रांनो. तर चला मूर्ती आहे. आणि तिकडे मित्रांनो आपल्याला तटबंदी बघायला येते. हे बघा मित्रांनो तटबंदी. मित्रांनो कमानीच्या आत आल्यावर आपल्याला इथं एक भैरवनाथाचं मंदिर दिसून येतं. जिथं मंदिराच्या समोर खूप सारे शिलालेख आणि दगडी बांधकाम केलेलं आहे. येताना हे मंदिर आपण मित्रांनो करूया, बघूया शिलालेख. इथं एक रस्ता गेला, या साईडला इकडून घातली, त्या साईडला खूप सारे बघायसाठी आहे. कोठार मंदिर आहे तिकडे मित्रांनो. तर ते पहिला आपण जी मेन स्पॉट आहे जिथं संभाजी महाराजांचे डोळे काढलेले, ती जागा बघूया, मग आपण त्या जागा जाऊ. आणि या किल्ल्याच्या मित्रांनो दुसऱ्या कमानीच्या साईडलाच एक बाली किल्ला आहे या किल्ल्याचा. जो ग्रुप आहे या किल्ल्याचा, तर बघा मित्रांनो हा किल्ले धर्मवीरगड म्हणजे हा किल्ला किल्ले तिकोना, आपण किल्ले तिकोना हा धर्मवीरगड. आणि हे धर्मवीरगडचं तिकडं लक्ष्मीकोटी, किल्ले रोहिडा, किल्ले रोहिडा असे मित्रांनो हे 3 किल्ले आहेत, धर्मवीरगड, तिकोना आणि रोहिडा. शिवदुर्ग संवर्धन मित्रांनो हे 3 किल्ले. तर मित्रांनो हे बघा आपण ज्या मेन महादरवाजा आहे तिथं आलेलो आहे, पण आपण पहिलं टहेलनी बुरुज व 7 मजली इमारत करू, पण ती आता पडलेली आहे, पण त्याच्या पायऱ्या आहेत अजून. मित्रांनो आपण ह्याला बाली किल्ला म्हणू शकतो किल्ल्याचा. आमची मराठी फौज मोंगलाच्या फौजेवर तुटून पडायला लागलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी शत्रूचा सामना करतोय, मराठ्यांनी त्यांना पाणी पाजायचं काम सुरू केलेलं आहे. हंबीराव मोहित्यांनी तरी खरंच केलेलं आहे. आणि याच्यामध्ये हंबीराव मोहिते खलास झाले. शंभूराजाचा पराक्रम एका माग एक विजय आला, एक विजय आला, एक विजय आला. धक्का बसला मुंगली फौजेला, धक्का बसला मुंगली फौजेला. मराठ्यांचा विजय ही वार्ता कळता राजाला, आलमगीराला, आलमगीराला, शंखाबाशाला. ही वार्ता कळता आलमगीराला कि अल्लाह मैंने सोचा था शिवाजी के जाने के बाद हम महाराष्ट्र हमारे हाथ में लेंगे, हमारा राज उधर ही बनेगा. पण कापर शंभू ने तो कर दिया. आलमगिरी याचा समय आला, याचा समय आला, याचा
हा किल्ला 700 एकर मध्ये पसरलेला आहे. काकी या किल्ल्यामध्ये खूप बघायला आहे. जास्तपैकी तिथं झाडे आहेत बघा. आपल्याला इथून ते तिथं अशी हत्तीमाळ बघायला येते. जिथं आम्ही पहिला आलेलो तेव्हा सांगितलेली माहिती. मित्रांनो, तुम्ही त्या गावाला अशी तटबंदी असलेली बघू शकता आणि या साईडला पण तटबंदी आहे. इकडून अशी पाण्याची आहे म्हणून दुश्मन अटॅक केला तर त्याला पाण्यात न यायला लागेल. तोपर्यंत तो बोट न येणार, नाही तर पवत येणार. तोपर्यंत आपले सैन्य त्याला मारू शकत असतं. मित्रांनो, तिथं शौर्यस्तंभ आहे. मग तिथं तो वाडा आहे. मग इथं असं जागा आहे अशी. तिथं जुन्या काळातलं लक्ष्मी कोठार आहे. भैरवनाथाचं मंदिर आहे आणि परत पाताळ लेणी आहे. आपल्या म्हणजे पाताळ असे मंदिर आहे. आपला तिथं जे असं आता नवीन घर दिसतंय त्याच्या पलीकड ते पाताळ लेणी आहे. लेणी मंदिर. प्रथम मित्रांनो, आता आपण शौर्यस्तंभाकडे जाऊया. तर चला. शंभूराजे याच समयाला सवे घेऊन संताजी घोरपड्याला. रणमार्ग पठांगणामध्ये गनिमी काव्यानं लढणारा संताजी घोरपडे. सवे घेऊन संताजी घोरपड्याला. भैरजी नाईक होता जोडीला, भैरजी नाईक होता जोडीला. महालुजी बाबा सेनापती शोभलेला. राया अंता होता संपीला, राया अंता होता संपीला. राजाने हल्ला चढविला, राजाने हल्ला चढविला. संभाजीच्या पराक्रमाला, संभाजीच्या पराक्रमाला. शत्रून पळ काढीला. आमचा संभाजी राजे होता कसा म्हणा. भरदार छातीचा बांधा, भरदार छातीचा बांधा. असा होता आमचा शंभू राजाजी. होता शंभू भरदार पोटरी मान, बिळदार शोभती दंडहली. बाळा राजे कसे होते म्हणा. जणू महाराज शंभू राजे म्हणजे जणू मदनाचा पुतळा. माते जटाभार शिवगंध कपाळाला. कोरीव दाढी शोभे राजाला, कोरीव दाढी शोभे राजाला. पिळदार मिशा शंभूला, पिळदार मिशा शंभूला. जर राजाने गुणाकडे पाहिलं, याच वेळेला त्याला कपर भरायचं. काही कहाणी प्राण सोडीला, प्राण सोडीला. छत्रपती संभाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. अजून कोण बोलणार आहे ना मित्रांनो? पण मी एक बोलते. शरीरवृष्टी शंभू राजाला. मित्रांनो, हीच ती मेन जागा आहे जिथं संभाजी महाराजांचे डोळे काढण्यात आलेले आणि इथं बंदी केलेले त्यांना. मित्रांनो, किल्ल्यावर त्याला मित्रांनो तिथं औरंगजेबाचा दरबार बघायला येतो. शरीरवृष्टी शंभू राजाला. लाजवत होते मदनाला, जणू भासे मधून आलेला. चंद्रवंत घोडा बसण्याला, चंद्रवंत घोडा बसण्याला. वर राजे स्वार समयाला, शंभू राजे स्वार समयाला. संभाजी राजे त्या चंद्रावतावर स्वार झालेले आहे. मराठ्याला विजया पाठीमागा विजय मिळू लागलेला आहे. धाक बसला बघा मोंगलाला, धाक बसला बघा मोंगलाला. झोपय्य नव्हती फिरण्याला, हे फिरण्याला. झोपय्य नव्हती फिरण्याला, नव्हती फिरण्याला. संभाजी
ठिकाणी आमचे मराठे विजय मिळालेला आहे आणि थोडे सुस्त झालेले आहे. संभाजी राजाने जरा तळ कोकणात जायचं ठरवलं आणि त्यांचं लक्ष गेलं जिंजिऱ्याकडे. संभाजी याच समयाला, संभाजी याच समयाला विश्रांती घ्यावी जिहाला. थोडी विश्रांती असावी म्हणून संगमेश्वरी आले मुक्कामाला, आले मुक्कामाला. संभाजी राजे आपल्या निवडक माणसांच्या बरोबर संगमेश्वरला येऊन पोहोचलेले. सरदेसाईंच्या वाड्यामध्ये मुक्काम आहे. सरदेसाईंच्या वाड्यात मुक्कामाला असताना फितुरीनं घात बघा केला, घात बघा केला, घात बघा केला. गणूजी शिरका फितूर झालेला. गणूजी शिरके फितूर झाले आणि या कोल्हापूरच्या ठाण्यावर खान मुकरब याला गणूजी शिर्के काय म्हणत आहे? मुकरब साहेब, संभाजीराज आम्ही धरून दिला तर आम्हाला बक्षीस काय मिळेल? इकलास बोलला समयाला आपल्या बापाला, आपल्या बापाला. खान मुकरबाला इकलास खान मुकरबचा मुलगा काय म्हणत आहे? अब्बाजान, गणूजी शिर्के क्या कहता है सुना तुमने? आम्हीच लावलो हो टाळा, आम्हीच लावलो हो टाळा. गणूजी फितूर झाला, गणूजी फितूर झाला. कैद करण्या शंभू राजाला, शंभू राजाला. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतात, काही खोटं नाही. गणूजी शिर्के दुसरे कुणी नव्हते, शंभू राजांचे मेहुणे होते. रक्ताची नाती ज्यांच्याशी जुळली होती, हे रक्ताचंच नातं रक्ताला खलास करायला तयार झालं होतं. स्वार्थानं मोह टाकलेला, स्वार्थानं मोह टाकलेला. लालकीनं फिदा बघा झाला. आम्हीच लावलं बोटाला, वचन दिलं खानाला, खान मुक्रमाला, खान मुक्रमाला, खान मुक्रमाला. पकडून देतो शंभूला, शंभू राजाला. शंभू आम्हीच लावलं बोटाला, पकडून देतो शंभूला, शंभू राजाला. खान मुकरब कोल्हापुरावरून आपली फौज घेऊन निघालेला आहे. रातोरात त्याला तळ कोकणात यायचं आहे. राजे विश्रांती घेण्यासाठी सरदेसाईच्या वाड्यात थांबलेले आहे. रायांचा महालोजी बाबा, बाहेरजी संताजी घोरपडे आणि शाहीर कलश हे महाराजांच्या बरोबर आहे. घाट उतरून खाली आल्यानंतर गणूजी शिर्के काय म्हणत आहे? कांदा फोडला तर डोळ्याला पाणी येतं, कांदा फोडल्या वाचून भाकर जात नाही. कांदा फोडला तर डोळ्याला पाणी येतं, पण कांदा फोडल्या वाचून भाकर जात नाही. याचा अर्थ असा होता, शंभू राजाला कैद केल्यानंतर मलाही रडावं लागेल. रडलं तरी चालेल, पण आपल्याला सत्तेची जागा भोगायची आहे. शिवाजीराव सावंतांनी संभाजीची पूर्वीची पाठी पुसून घालली. शंभू राजे होते कसे आजमावायचं असेल तर छावा वाचा. फितुरीनं घात बघा केला, फितुरीनं घात बघा केला, घात बघा केला. हेरवाज आला, हेरवाज आला, बोलतो राजाला. धनी घात झाला, धनी घात झाला. मोंगली फौज तळ कोकणात उतरली, मोंगली फौज तळ कोकणात उतरली. गणूजी शिर्के काय म्हणत आहेत? राजे विश्वास ठेवू नका. मोंगल तरी दिल्लीला पळून गेला, आपणच त्याला पळवून लावलं. आपल्या पराक्रमानं ते पळून गेले, ते येतील कसे? विश्वास वाटला राजाला.
मित्रांनो बघा तिथं असं एक बेट तयार झालंय आणि खूप घनदाट जंगल आहे आणि इकडे पण तसंच घनदाट जंगल. होय मित्रांनो, एवढ्या घनदाट जंगलामध्ये ते मंदिर कसं. बाहेर गडबड सुरू झाली. एक नजरबाज परत आलेला आहे आणि काय म्हणत आहे? मित्रांनो तिथं खाली एक बुरुज आहे, तो आपण नंतर करूया. आणि इथं थोड्याशा जुन्याकालीन अशा थोड्या तुटलेल्या पायऱ्या आहेत. तर सीगल्स पण आहेत मित्रांनो. राजांची हालचाल काहीच नव्हती. 2 मिनिटे चला मित्रांनो, आता आपण आत फिरणार आहे. एवढ्यात विक्रमाची फौज सरदेसाईच्या आहे. दंडा सुरू झाला. कपाकपी सुरू झाली आणि शाही कलुष फळत आलेला आहे. स्वामीजी स्वामीजी उठा, कधी भागला. स्वामीजी उठा, कधी भागला. सरदेसाईच्या वाड्याला थोड्या वेळानंतर मी ट्राय करणार होतो आपण जाऊ शकतो का नाही. जर नाही जाऊ शकत तर विचार आणि जर जाऊ शकतो सरदेसाईच्या वाड्यामध्ये चक्र मारायला लागलेले आहेत. एवढ्या दरवाजाच्या बाहेर रणकंदन सुरू झालेलं आहे. खड्डा मित्रांनो येत आहे. महाराजांचा चंद्रावत आणलेला आहे. कुंडीला जोडलेली संस्था राजाने घेतली. जिरे चौक बाजावर चढवला आणि राजे चंद्रावतावर फार झालेले. मित्रांनो आपण खाली जायचा ट्राय करू, पण मी नाही जाणार. आलेल्या खानाच्या फौजेशी सामना करू लागलेले आहेत. महाराजी बाबा तसा खूपी पोत आपल्या अंगावर मित्रांनो जाऊ शकतो. रस्ता या साईडून रस्ता खूप अवघड आहे, पण तिथून गेलो आपण तर झाडी पकडून पकडून जाऊ शकतो. आणि तिथं आपल्याला दगड पण दिसतात, दगडावरून जाऊ शकतो मित्रांनो आपण तिकडे. चंद्रावताचा लगाम घेता. खूप सुंदर बुरुज आहे मित्रांनो हा. पण पलीकडच्या वाड्याचा विषय बघूया. महलोजी आता समय आला. जणू सेनार मामा भासे सर्वा. मित्रांनो साथी ओळख इकडून आपल्याला पूर्ण तिकडे तटबंदी दिसून येते. जगदंबेचा होत फिरावा याप्रमाणे सपासप तलवार फिरायला लागलेली आहे. आणि तो रोडच बनवला खाली जायला. जीवाची बाजी करून ठीक आहे का? राजाच्या दौलतीची जपणूक करत आहे. बहेरजी आणि संताजी हे मोंगलाच्या फौजेशी टक्कर देऊ लागलेले आहेत. रायावंता होते जोडीला, रायावंता होते जोडीला आणि शाहीर होता संगीला. शाही कलोश हाही हातामध्ये समस्या घेऊन लढायला लागलेला आहे. ही लढाई चाललेली आहे. मित्रांनो पक्षांनी खूप घाण केलेली आहे इथं. 4 तास झालेले आहेत. सरदेसाई पक्ष्यांना मोबाईल म्हणून त्रास होतो आणि आपल्याला नावडीपर्यंत येऊन पोहोचली. त्यांच्या कारणांमुळे त्रास होतो. काही मराठे त्या नावडीमध्ये नौका घालून आपल्या राजाची वाट बघत आहे. महालोजी सावलीसारखे धनाच्या पाठीमागे आपली समखेर फिरवायला लागलेली आहे. कोण कुणाला कापतो आणि कोण कुठं चाललेला आहे. मात्र हे डोळ्यात वाद घालून आपल्या धन्याच्या पाठीमागे धनी भांगा करा, धनी भांगा करा, नावडी तयार करा, धनी भांगा करा.
मित्रांनो इथून आपल्या आपल्याला एक धन्याची राखण करतो. कोणी दिसून येते इकलास असं उंच नाहीये म्हणजे होती पण तुटली आहे आणि क्लास मुकलाबनं विचार केला. तर हे म्हातारं अडवल्याशिवाय आपल्याला संभाजीला घेरता येणार नाही. घेर डालो बुड्ढे को. इकलासचा आवाज कानावर येताच महलोजी बाबांच्या मित्रांनो आपण इथे एक छोटा वाडा असला आहे मोंगली नगल्या तलवारी चमकू लागल्या. आउटंट पसंत शंभू राजापासून महलोजीला बाजूला नेण्यात आलं. हाताचे पट्टे फिरवून चलो चलो पळून गेलेला म्हातारा किती वेळ पट्टा फिरणार. 4.5 तास हात चालू होते आणि मनोजीला बाण लागला. मनोजीला बाण लागताच मनोजी घोड्यावर कोसळला गेले. राजाच्या कानावर शब्द आले, राजे मनोजी बाबा गेले. एक क्षणासाठी राजांची तर तलवार मित्रांनो ऑलरेडी इकडचं सगळं बघून आपण झालेलं आहे. आता आपण त्या साईडला जाऊया. समशिरीचा वार करण्यात आला. राजाने मान झुकवली. नारायण मंदिर अजून भैरवनाथाचं मंदिर कोठार खूप सारे तिकडे बघायला आहे. पाताळ मंदिर अपशकुन होता. आणि दुकान पण आहे. युद्धामध्ये शिरस्थान जमिनीवर पडायला नको. ते पण मित्रांनो मटक्यातलं शंभू राजांचं मन सरकलं गेलं. शंभू राजांचं मन सरकलं गेलं आणि शंभू राजे काय म्हणत आहे, संताजी तुम्ही इथून भांगा करा, रायगड गाठा, जीवाची बाजी लावा, रायगडाला लढवा, आमचं काही होऊ. संताजी घोरपडे आपल्या हातातली समशेर फिरवत होती. शत्रूच्या तावडी धन्याला सोडून आम्ही रायगडाकडे जावं हे संताजीला मान्य नव्हतं. पुन्हा राजाने आवाज दिला, संताजी बाहेरजी चला, मित्रांनो एकदम फ्रेश वॉटर आहे रायगडाला थंडगार. जीवाची बाजी लावा, आमचं एक ग्लास काही पाणी. होऊ. हा हुकुम संभाजीचा आहे. संताजीनं मुजरा केला आणि संताजीनं निघायचा प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे. महाराजांचे पुण्यापट्टे फिरत आहेत. आता मात्र दिसायला लागलेला आहे त्या नावडी नदीच्या काठाच्या माळावर रणकंदन चाललेलं आहे. एवढ्यात नेमबाजांनी बाण मारला आणि तो बाण तर मित्रांनो आपण आता त्या साईडला जाऊया लक्ष्मीनारायण मंदिर वगैरे बघायला. म्हणत आहे, ज्याला आपल्याला त्या साईडून जाऊया ना, तिकडून खूप अडचण आहे पण मध्ये एक प्लेस आहे ती आपण बघून येऊ. शाहीर कलोश घोड्यावर खाली कोसळलेला आहे. राजानं उडी टाकली. उशीचा धरला शाहीर आला कुशी. शंभू राजाने चंद्रावतावरून उडी खाली मारली. शाहीर कलोशला पोटाशी धरलं. शाहीर कलोशने आपल्या दंडातला बाण केव्हा फेकून दिला होता. पण एवढ्यात काय झालं, आता हे रणकंदन सुरू झालं होतं. त्यात लढाई सुरू झाली होती जमिनीवली. कुणी घोड्यावर नव्हतं. माणसाला चालता येत नाही अशी शंभू राजाच्या बाजूला गर्दी झालेली आहे. चारी बाजूला रंग्या तलवारी आणि भाले आले आणि शंभू राजाच्या देहाला भाले येऊन टोचले गेले. तर मित्रांनो आता आपण लक्ष्मीनारायण मंदिराकडे आणि खूप सारे बघायला आहे तिथं. त्यामुळे पण हत्तीमाळ पण इथून दिसून येते क्लिअर. म्हणजे पहिली एक हत्तीमाळ आहे, मग एक छोटी हत्तीमाळ एक लांब आपल्याला दिसते. त्या राजाला अभिषेक ती माळ म्हणजे तोरण्यावरची नाही मित्रांनो, अशी बसावी पण नाहीये, अशी स्ट्रेट वॉल आहे त्याला हत्तीमाळ. म्हणजे जुना काळी तिथून हत्ती असे वडायचे आणि ते म्हणजे पाणी असतं ते यायचं तिथून मित्रांनो. ते हत्तीमाळच्या मदतीमुळे त्या हत्ती नदीमधलं पाणी वर उचलायचे. क्षणामध्ये आपलं मुंडकं बाजूला होतंय का. इथला असणार म्हणजे हत्तींना अशी दोरी बांधून खाली ते मोठं असं असतं. एवढ्या पिकलेली दाढी, तिला मेहंदी लावलेली, ती तांबूस कलरवर आहे. अंगावर असणारा हिरवा सैला तो हातातून उडवी. माणसं बाजूला करत आलेला. बेटा इथे एक जुना वाडा आहे. अब्बाजान तसं इकडे का पर सगळं हत्यार फुलंच आहे. नहीं छोड़ता.
आणि जिजामाताला एवढं सगळं असं म्हणायचं बघू मित्रांनो इथं पाणी टाकीत लागतात. संभाजी राजाला कासरो टाकून धरण्यात आलं. दंडाला कासरे लागले. सगळे मराठे पकडले गेले. चंद्रावत घोड्याला भाला लागलेला होता, तो जमिनीवर कोसळला होता. शंभू राजाला पकडल्याला लक्षात येता संताजीने तू चंद्रावताच्या अंगाला पडलेला चीन घेतला आणि त्याच्यातून संभाजीला पकडलं म्हणतात. सर्वांचं लक्ष संभाजीकडे गेलेलं आहे आणि बहेरजी आणि संताजी दोघांनी रायगडाकडे पळ काढलेला. मराठे कत्ली करता नेण्यात आलेले आहे. संभाजीला पकडल्यानंतर खान मुकरब म्हणत आहे, चला तयारी करा, मुसलमान होत असतील त्यांना जिवंत सोडा. सर्व लक्ष्मीनारायण पाताळेश्वर मंदिराकडे समोर येते. पाताळेश्वर मंदिर लांब आहे, लक्ष्मीनारायण मंदिर हे आहे आणि हत्तीमूठ इकडे आहे मित्रांनो. तर चला आपण इकडून आता सुरुवात करूया. आपण आतलं फिरूया. समोर आपल्याला हत्तीमूठ शब्द त्याला कळले नाही. स्तंभ. क्या कहा रहा है? हमारे सेनापति की मुलाकात लेने के लिए इजाजत है. तर पायऱ्या मित्रांनो. जाइए 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 जाइए, सेनापति को मिलने के लिए जा रहा है. सेनापति को मिलने के लिए जा रहा है. मुकरबला हसू. राजाने क्षणाचा अवलंब न लावता रक्ताच्या थारुल्यात पडलेल्या महलोजी बाबाला मिठी मारली. त्या पिकलेल्या मिशा राजांना सांगत होत्या वाऱ्यानं फरफरून, राजे शेवटच्या क्षणापर्यंत ती घेऊ नका. महलोजी बाबाकडे बघत बघत मित्रांनो याच्यावरून ते हत्ती मोठ आहे, याच्यावरून पाणी पूर्ण गावाला फिरून गेलं. आणि मग मित्रांनो तिथं हा बुरुज आहे, तिथे जायला मार्ग पण आहे. इथं राजाला वडीत आणलेला आहे. राया अंताना मुसलमान आपण होण्यासाठी नंतर करूया. पहिलं आपण लक्ष्मीनारायण मंदिराकडे भीती जाऊया. दाखवली जात आहे. मित्रांनो या किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजेच लक्ष्मीनारायण मंदिर आणि भैरवनाथ मंदिर. खूप अशी कलाकृती केलेली आहे त्याच्यावर मित्रांनो. दगडी बांधकामामध्ये ते कोरलेलं आहे मित्रांनो, ते आपण बघूया. मित्रांनो तो जो बुरुज होता तिथे जाण्यासाठी मार्ग आहे रेडी. आपण पहिलं चेक करूया मित्रांनो तो मार्ग कुठे जातोय, मग आपण जाऊया. आपल्या बरोबर आणि आपल्याला तिथं समोर तटबंदी दिसून येते. तिकडं मित्रांनो. हा बरोबर राहू. धनी तुमच्याच बरोबर राहू. राया अंताला कत्लीसाठी नेलं आणि राया अंतांची कत्तल. आता मी सांगणार आहे या किल्ल्यावर काय काय बघायला आहे. खूप सारे असं मित्रांनो या किल्ल्यावर बघायसाठी आहे. त्या साईडला मेन संभाजी महाराजांचे जिथं डोळे काढण्यात आलेली ती जागा आहे. त्याच्या समोर म्हणजे वाडा आहे आणि त्याच्या इकडून आल्यावर मित्रांनो इथं समोर लक्ष्मीनारायण मंदिर आहे आणि त्याच्या समोरच भैरवनाथाचं मंदिर आहे. मग साईडला हत्ती मोठ 3 आहेत. एक तिकडं आहे, एक माग आहे, एक कडा आहे. माझ्या माग आपल्याला बघू शकतो मित्रांनो. आणि मग त्याच्या पलीकडे अजून एक लांब 3 मंदिर आहेत मित्रांनो, ते पण आपण बघूया. आणि मेन एंट्रन्स मधनं आत आल्यावरच एक मंदिर लागतं मित्रांनो आपल्याला. आणि इकडं पाताळेश्वर मंदिर पण आहे. असं खूप सारे मित्रांनो या किल्ल्यावर बघायला आहे. आपण जर जिथं संभाजी महाराजांचे डोळे काढलेली ती जागा साईडून आलं तर तिकडं पण अशी एक प्लेस आहे जिथं अशी पाताळ म्हणजे आत खोदलेला आहे, ती जागा आहे मित्रांनो तिथं. तर ती पण आपण बघितलेली आहे. तर आता आपण चाललेलो आहे लक्ष्मीनारायण कोठारापाशी. तर चला मित्रांनो.
मेन एंट्रन्स मधून आता आपण आत आलेलो आहे. बेडस गावी आणलं राजाला, बेडस गावी राजाला, आणि राजाला बेडस गावाला आणतात. वारणा नदी ओलांडली. या वारणा नदीपासूनच निघलेलो आहे लक्ष्मीनारायणच्या घरामध्ये मित्रांनो. मुंगलाचं ठाण शिराळ्याला, 32 शिराळाचं, हे 32 शिराळाचा जो भुईकोट किल्ला, या ठिकाणी मुंगलीचं ठाण होतं. 32 शिराळा, बांगली मार्गे, खूप कलाकृती मित्रांनो केलेली आहे. शिराळा आणि बागणी, 32 शिराळा बागणी मार्गे आणले मिरजेला राजाला. चलो चलो 32 शिराळा बागणी मार्गे आणले मिरजेला राजाला. आणि वार्ता करता मिरजे कोल्हापूरच्या ठाण्यावरून आणि संभाजीला पकडून घोड्यावर बांधून मिरजेच्या भुईकोट किल्ल्यात आणलेला आहे. हे शब्द ऐकतात आलमगीर आनंद झाला. तर मित्रांनो आता आपण मंदिराला आत चाललेलो आहोत. मंदिराच्या आत जाताना मित्रांनो खूप अक्षरशः आपल्याला कळणार नाही कुठे बघू कुठे बघू. मला तेवढी सगळी कलाकृती केलेली आहे. झाला बोलला सेनापतीला. अक्षरशः मित्रांनो जवळ पण बघा. पेडगाव जवळ बहादूरगडच्या किल्ल्यात चला. आणि आलमगीर आजा देण्यासाठी निघालेला आहे. औरंगजेबाचे काय गुण असेल, तो जरी या देशाचा शहनशाह होता, बादशाह होता, पण स्वावलंबी होता. स्वतःच्या हातानं टोप्या तयार करणार. 5 वेळा तो नमाज पडत होता. हे बघा मित्रांनो नमाजासाठी त्याचा स्वतंत्र तंबू असायचा, त्याला डेहरा असं म्हटलं जायचं. हिरवा गालीचा पसरलेला, आणि त्या डेहऱ्यामध्ये तो अजा देत असे. आनंद औरंगजेबाला पकडलं शंभूला. आलमगीर याच समयाला, आलमगीर याच समयाला 18 स्तंभ आहे. दिगार मालिकला 180. अल्हम्दुलिल्लाह रब्बिल ला इलाहा इल्लल्लाह कुल हुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह. La la la. आलमगीर याच समयाला, याच समयाला, याच समयाला पूर्ण साधन करी अण्णाला जी करी. अकलूचा तळ उठविला, अकलूचा तळ उठविला, बहादूरगडचा किल्ला गाठला जी किल्ला. संताजी याच समयाला हे भगवान महावीर आहेत जैन धर्माचे. रायगडच्या आलापाय त्याला. इथंही मुंबई फौजेनं तळ दिला होता. हा तळ होता पाचाडला. गडावर जाण्याचा रस्ता अडवलेला होता. मग संताजीनं काय केलं? चोर मार्गानं संताजी आज घुसलेला आहे. संताजी गडावर गेलेले आहे. राणी महालामध्ये येशूबाई बसलेल्या होत्या. संताजी महालात जाता संताजीचं हृदय भरून आलं होतं. आपल्या धन्याला पकडलं हे
सांगायचो. संताजी तिथे गेलेला आहे, काय म्हणत आहे, मासाहेब कहा चाला, मासाहेब कहा चाला, धनी पखडले गेला मासाहेब. काय ऐकले होते हे? आता हे सुद्धा खूप सुंदर असं मंदिर आहे. खूप कालावधी टिकलं आहे. या किल्ल्यावरचं खरं आकर्षण हे मंदिर आहे. आणि जे समोरचं मंदिर आहे तिथं असे स्तंभ आहेत ज्याला असं वाजवत आवाज येतो वेगळा. आपण पकडलेले 2 कैदी केव्हा आलमगीराच्या समोर सादर करू, कधी शेष भाषाच्या समोर सादर करू. आणि याच्याकरता गडबडीने घेऊन चाललेले हे कैदी जिवंत राहावे आणि म्हणून पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे लक्ष देत आहे. कुठल्याही प्रकारचं हत्यार त्यांच्या जवळ जाऊ नये याची दक्षता घेत आहेत. आणि संभाजी राजाला त्या बहादूरगडच्या किल्ल्यात आलमगीराच्या समोर उभा केलेला आहे. आलमगीरानं पाहिलं तर हा शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी आग्र्याच्या दरबारातली आठवण झाली. औरंगाबादच्या दरबारामध्ये ताट मान करून हिंदवी स्वराज्याचा राजा संभाजी बिनफिकर पाहून शंभूला, बिनफिकर पाहून शंभूला कप्तान काय बोलवला, केव शंभूराजे कभी ठीक आहे ना. मानेन इशारा दिला, मानेन इशारा दिला, आलमगीर काय बोललेला, सोड तुझ्या धर्माला, सोड तुझ्या धर्माला, हर मूर्ति पूजा करने वाला तेरा धर्म छोड़, इस्लाम इस्लाम धर्म स्वीकारिला, जीवदान देतो मी तुला, जीवदान देतो मी तुला. लाली लाल शंभू झालेला फुगवी छातीला डोळे वखारून तो आलमगीराकडे बघू लागला. जसा शिव आयाल पसरून हत्तीवर झडप घालतो अशा प्रमाणे तो गरजला. अरे जरा मोकळा कर, हिरवा खाऊन टाकीन. तुझा धर्म प्यारा आहे तुला, तुझा धर्म प्यारा आहे तुला, तसाच हिंदू धर्म प्यारा मला. धर्मासाठी सोडीन प्राणाला, सोडीन प्राणाला. तुझी मुलगी देऊन मला चिडवावा म्हणून औरंगजेबाला संभाजीराजे काय म्हणाले, जरा याला चिडवावं. तुझी मुलगी देऊन मला जरी जावाय तुम्हाला केला, तुझी मुलगी देऊन जावाय जरी केलास तर अशा मोहाला लातेनं उडवीन. हे शब्द ऐकतात औरंगजेब उठलेला आहे, हातातली माळ गरगर फिरायला लागलेली आहे आणि तो संभाजीकडे येऊ लागलेला आहे. नजरेत नजर घालून संभाजी काय म्हणत आहे, अरे तुकड्यासाठी गोळा झालेले हे कुत्रे, यांना सांग जरा मला मोकळा करायला, मग बघेन तुझ्याकडं. क्या बकरा है शंभूराजे, इस्लाम धर्म स्वीकारोगे, उठे कुत्ते हैं जो हमारे सामने, गंदी जबान काट डालो. संभाजी राजाने कुत्ते म्हणताच औरंगजेब ओरडला गेला, ही गंदी जबान काट डालो, ले जाओ हमारे सामने से. जय सरडा सर, जय गिरगिट. संभाजीराजे बंदमुक्त झाले. पिंजऱ्यातनं वाघ बाहेर पडावा अशी अवस्था झाली. किरण साधून याचा समय आला, किरण साधून याचा समय आला आणि औरंगजेबावर चालून गेला. या अल्लाह, अब क्या होगा. विजार पिवळी झाली. जाऊन धरलं औरंगजेबाला, नव्हतं दैव आमच्या राजाला,
दैव दैव आमच्या राजाला एकानं बाण मारिला, दुसऱ्यानं भाला फेकीला, तिसऱ्यानं कासरा टाकीला, पुन्हा कैद केलं राजाला. ले जाओ. शंभू राजाला शिक्षा सुनावण्यात आली. पहिल्यांदा यांचे डोळे काढा. पहिल्यांदा डोळे कुणाचे काढले म्हणा? शाहीर कलोसचे. शाहीर कलोसचे डोळे काढल्यानंतर संभाजीचे डोळे काढण्यासाठी आलेले. तापलेल्या डागण्या समोर तापल्या गेल्या होत्या आणि तो संभाजीचे डोळे काढायला आल्यानंतर संभाजीच्या डोळ्यात डोळे घालून बघतो, त्याला त्या डोळ्यात वेगळी चमक दिसली. तो मागे सरला आणि काय म्हणत आहे? हे आके निकालने के लिए नहीं है, हे आके रखने के लिए है, हे आके रखने के लिए है. त्याच्या हातातल्या डागण्या खाली पडल्या. पाठीमागून इकलास ते हंटरचा फटका मारला. क्या हुआ? आके रखने के लिए है. पहिले डोळे काढणाऱ्याची शिक्षा त्याचे दोन्ही हात तोडण्यात आले. रखने के लिए है, तुम्हारे दोन्ही हात जाएंगे. आणि दुसरा डोळे काढायला आले. त्यांनी राजाच्या डोळ्यात पाहिलं, त्यालाही चमक दिसली. त्याच्या हातात कापू लागले. पण त्याच्या लक्षात आलं पहिल्याचे हात गेले तापले जातील. त्यांनी दोन्ही डोळे आपले झाकलेले आहे आणि संभाजी राजाच्या डोळ्यामध्ये डागण्या खुपसल्या गेल्या. राजांची बुडणं फोडण्यात आली. ही पहिली शिक्षा. पुन्हा 2 दिवस गेले आणि विचारलं, मुसलमान हो? नाही. मग काय करण्यात आलं? गड्ड्यातून पहिली शाहिराची जीभ कापली. नंतर शंभू राजाच्या जिभीला हात घातला. शंभू राजाची गड्ड्यातून जीभ काढली गेली आणि फेकून दिली. दुसऱ्या माजराच्या साठी टाकली. तिसरी शिक्षा सुनावली गेली. जिवंतपणे या दोघांची तंबडी शिलून काढा. आणि तंबडी छिलणारे आले आणि या दोघांना छिलत असताना तंबडी छिलणाऱ्यांचा आतापर्यंतचा अनुभव वेगळा होता. ज्यांची चमडी ते छिलायचे त्यांची तळमळ त्यांना भगवत नव्हती. पण आज ज्यांची चमडी छिलत होते त्यांची अवस्था काय होती? ते कुठेही हालत नव्हते, ते तसेच उभे होते. मात्र त्यांना छिलणाऱ्यांचे हातपाय लटलट कापत होते. प्राण अर्पण करणारी माणसं त्यांचे हात लटपट लटपट कापायला लागले होते. त्यांना एक वेगळा चमत्कार दिसत होता. शंभू राजे आणि शाहीर या दोघांच्या अंगाची साल काढण्यात आली. सिंदूर लावलेल्या दगडासारखे दोघेही दिसू लागले. फक्त साखर दंड हातात असणाऱ्या जागा चमड्याच्या होत्या. त्या जागा चमड्याच्या होत्या. चमडी खिसल्यानंतर ही मंडळी निघून गेलेली आहे. औरंगजेबाच्या तळापासून काही अंतरावर या दोघांना डांबलेलं होतं. राजांच्या कानावर राजा साहब आपकी यादगिरी मुझे दे दोगे? राजा साहब आपकी यादगिरी मुझे दे दोगे? राजांची माळ हल्ली. राजा साहब तुम्हारे गले में जी चौड़े की माला है, मुझे दे दो. राजांची नुसती माळ हालत होती. इन्कार करत होती. ही माळ तू घेऊ नकोस, ही माळ तू घेऊ नकोस. जगदंबेची माळ आहे. आबासाहेबांनी माझ्या गळ्यात घातलेले. सातारच्या किल्ल्यावर असताना त्या अजिंक्य किल्ल्यामध्ये आबासाहेबांच्या दर्शनाला गेलो. माझ्या नावानं मी 20 आबासाहेबांना घातलं. मी 20 आबासाहेबांना घातलं अशी चर्चा चालू होती. मी आबासाहेबांचे घट्ट पाय धरले आणि म्हणालो, आबासाहेब तुझं कृत्य माझ्या हातून झालं असेल तर आबासाहेब मला उडी टाकायला सांगावी. आबासाहेब मला हे शब्द आठवत नाही. आबासाहेबांनी मला आणि याच वेळेला ही कवड्याची जगदंबेची माळ आबासाहेबांनी मित्रांनो आता आपण जर बघितलं
हे दगड असतात. नुसती मान हलत होती. तू तू घेऊ नको. या दगडावर मित्रांनो नुसती शेत मान हलत बनलेलं होती. आहे. इन्कार करत होती. एवढ्यात त्यांनी गळ्यात हात घातला आणि शंभू राजाच्या गळ्यातली कवड्याची माळ मित्रांनो अतिशय विशाल असणारी पिंड आहे महादेवाची. आणि राजाना शेवटची शिक्षा सुनावण्यात पिंड येते. आहे. याला भाल्याने टोचा. अशा अवस्थेत याची भिंड काढा, वरात काढा. मोंगळाशी टकरणाऱ्याची काय अवस्था होईल या लोकांना कळून द्या. आणि याची देह छिल्ल्यानंतर भिंड काढण्यात आली. तर चला मित्रांनो इंद्रायणी आता नदीच्या आपण जाऊया. दोघांना मी डांबण्यात जातो. फक्त सूर्य उगवला, मावळला. अशा कानावर पडल्यानंतर वेळ किती झाला एवढंच कळत होत. रात्रभर शाहिराची धडपड चालली होती. शिक्षेचा 11वा दिवस चालू होता आणि शाहीर पहाटे पहाटे चैतन्यात विलीन झाले. राजांच्याही देहातून चैतन्य चाललेलं आहे. भीमा आणि इंद्रायणी गळ्यात गळा घालून त्यांनी टाहो फोडलेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास शिवाजीराव सावंतांनी लिहिलेल्या छाव्यातून आजमावल्यानंतर लोकमाता जिजाऊ महासाहेबांचा 384वा जन्म उत्सव साजरा व्हायच्या वेळेला या वडू मुक्कामी गेलो आणि त्यावेळेला काय पाहायला मिळालं. वडू मुक्कामी संभाजीच्या समाधीवरती शाहीर देशमुख नाव तसे अमरही पंथी. सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला मुक्कामी मांडलेवाडीला शाहिरी साज चढविला. पूर्ण चढवून शाहिरी साजाला. आज गायलं शंभू राजाला. धर्मासाठी आरती प्राणाला. आरती प्राणाला. शाहिरानं साज चढविला. छायाचा आधार आहे मला म्हणून हाती धरला लेखणीला. मुक्कामी मालेवाडीला शाहीर देशमुखाचा पोहाड्याला. शंभूराजाच्या समाधीवरती ठेवून या माता. शंभूराजाच्या समाधीवरती ठेवून या माता. वडू मुक्कामी आणि शंभूराजाची शाहीर देशमुख गातो अमर कथा. छत्रपती संभाजी महाराज की. जय भवानी. मित्रांनो मी जिथून वर चढलेलो तुम्हाला जागा दाखवतो. विजयकार महाराष्ट्राचा तिथून चढलेलो मित्रांनो. जिथलं चढलो तसं मित्रांनो पाताळी लेणी शूर शिवमाता शंभू राजांचा शौर्य सळसळले रोमात. शौर्य सळसळले मित्रांनो तर पण अजून दिसत आहे आपल्याला. गुजरातमा करतो स्वाभिमानात. स्वराज्य सूर्यास्ता गेला. शंभू गादीला रायगडाला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी राजे हिंदवी स्वराज्याच्या गादीवर बसलेले.
संभाजी राजे हिंदवी स्वराज्याच्या गादीवर बसले असताना पाताळेश्वर मंदिर याच वेळेला दक्कन भागावरती स्वारी करण्याकरता मोंगलांची फौज आलेली आहे. नामसेच कर्णाटक बनाला आलमगीरे चंग बांधलेला आलमगीरे चंग बांधलेला आणि मोंगली फौज मराठी मुलकाला मोंगली फौज मराठी मुलकाला धिंगाणा जानी घातलेला आता जाऊया आपण घरी ना मुलाचं ठाणं अजून कोणा खूप होतं मित्रांनो बघायचे नाही औरंगजेबाची फौज एक आदिलशाच्या राज्यामध्ये गोवळकोंड्यापर्यंत जाऊन पोहोचलेली आणि दुसरी फौज त्याचा बंदीला जातो बसलेली आहे. आणि कोल्हापूरला आलेली या खानाचं नाव आहे खान आपण जाणार नाही. चला खान मुक्रब याच समयाला घेऊन फौजेला वेढा करवीरला होता करवीरला खान मुक्रब याच समयाला होता करवीरला कोल्हापुरात शंभूराजे याच समयाला आमची मराठी फौज मोंगलाच्या फौजेवर तुटून पडायला लागलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी शत्रूंचा सामना करतोय मराठ्यांनी त्याने पाणी पाजायचं काम सुरू केलेलं आहे. हंबीराव मोहित्यांनी तरी खरंच केलेलं आहे आणि याच्यामध्ये हंबीराव मोहिते खलास झाले. शंभूराजाचा पराक्रम एकामाग एक विजयाला धक्का बसला मोंगली फौजेला मराठ्यांचा विजय ही वार्ता कळताना झाला. आलमगीराला शंखाभाषाला ही वार्ता कळता आलमगीराला याला मैंने सोचा था शिवाजी के जाने के बाद हम महाराष्ट्र हमारे हाथ में लेंगे, हमारा राज उधर ही बनेगा. पण कापर शंभू ने तो कर दिया. आलमगिरी याच समयाला अकलूज होतम कमाला आलमगीर औरंग बादशाह अकलूज मुक्कामाला तो ढुकून बसलेला आहे. महाराज होते गडाला शंभूराजे याच समयाला सवे घेऊन संताजी घोरपड्याला पठांगणामध्ये गनिमी काव्यानं लढणारा संताजी घोरपडे सवे घेऊन संताजी घोरपड्याला बहिणी नाईक होता लोणीला
मित्रांनो, किल्ला आपला 90% फिरून झालेला आहे. आता आपल्याला हे हत्तीमाळा आपण बघितलेली आहे ऑलरेडी आणि तिकडचे अजून एक हत्तीमाळा आहे. इकडं 2 भैरवनाथाचं मंदिर आहे, म्हणजे मंदिर आहे 2. मग आपल्याला अजून जिथून आपण येतो आत ते एक मंदिर करायचं आहे. मग आपण किल्ला फिरून आपला पूर्ण होईल. तर चला मित्रांनो, आता जाऊया आपण. समोर पाहता शंभूरा झाला काही कान प्राण सोडीला मित्रांनो, आता आपण मल्लिकार्जुन मंदिराकडे चाललेलो आहे. आपल्याला समोर दिसून येतं मल्लिकार्जुन मंदिर. तर चला मित्रांनो, आता आपण ते मंदिर आहे ना, ते मल्लिकार्जुन. मित्रांनो, हे मंदिर मल्लिकार्जुन नाही, मल्लिकार्जुन मंदिर तिकडं आहे. ते रामेश्वर मंदिर आहे. चंद्रावत घोडा बसण्याला वर राजे स्वार समयाला शंभू राजे स्वार समयाला संभाजी राजाच्या चंद्रावतावर स्वार झालेले आहे. मराठ्याला विजया पाठीमाग विजय मिळू लागलेला आहे. धाक बसला बघा मोंगलाला, धाक बसला बघा मोंगलाला. सुंदर आणि विशाल मूर्ती आहे मित्रांनो. संभाजी राजे मोंगली फौज पळायला लागलेली आहे. गोव्याच्या फिरण्याची झोप उडालेली आहे. मराठ्यांना विजया पाठीमाग विजय मिळू लागलेले आहे. संभाजी राजाच्या पराक्रमाची वार्ता आलमगीराच्या कानावर जाऊ लागलेली आहे. विजयाची धुंदी मराठ्याला, विजयाची धुंदी मराठ्याला. गडावर काही ठिकाणी आमचे मराठे विजय मिळालेला आहे आणि थोडे सुस्त झालेले आहे. संभाजी राजाने जरा तळ कोकणात जायचं ठरवलं आणि त्यांचं लक्ष गेलं जिंजिऱ्याकडे. संभाजी याच समयाला, संभाजी याच समयाला विश्रांती घ्यावी विहाला. थोडी विश्रांती असावी म्हणून संगमेश्वरी आले मुक्कामाला, आले मुक्कामाला. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे मल्लिकार्जुन मंदिरामध्ये. आपल्या निवडक माणसांच्या बरोबर संगमेश्वरला येऊन पोहोचलेले सरदेसाईंच्या वाड्यामध्ये मुक्काम आहे. सरदेसाईंच्या वाड्यात मुक्कामाला असताना फितुरीनं घात बघा केला, घात बघा केला, घात बघा केला. गणूजी शिरका फितूर झालेला, गणूजी शिरके फितूर झाले आणि या कोल्हापूरच्या ठाण्यावर मित्रांनो, आता आपण रामेश्वर मंदिर झालेलं आहे, मल्लिकार्जुन मंदिर झालेलं आहे. आता फक्त आपलं भैरवनाथाचं मंदिर राहिलेलं आहे. तर ते आपण करूया. चला मित्रांनो, आम्ही धरून दिला तर आम्हाला बक्षीस काय मिळेल? इकलास बोलला समयाला आपल्या बापाला, आणि मित्रांनो, तिथं एक शिलालेख आहे. मुक्रबाला शिलालेख आहे मित्रांनो, वीरगड. खान मुक्रबचा मुलगा काय म्हणत आहे? नाही, 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 नाही. अप्पाजान, ग- गणूजी शिर्के क्या कहता है सुना तुमने? आम्हीच लावलं होटाला, आम्हीच लावलं होटाला. गणूजी फितूर झाला, गणूजी फितूर झाला. कैद करण्या शंभू राजाला, शंभू राजाला. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतात, काही खोटं नाही. गणूजी शिर्के दुसरे कुणी नव्हते, शंभू राजांचे मेहुणे होते. मित्रांनो, रक्ताची नाती ज्यांच्याशी जोडली होती
नातं रक्ताला खलास करायला तयार झालो होतो. स्वार्थानं मोह टाकलेला लालचीनं फिदा बघा झाला. आम्हीच लावलं पोटाला वचन दिलं खानाला क्रमाला पकडून देतो शंभूला आम्हीच लावलं पोटाला पकडून देतो शंभूला मित्रांनो भैरवनाथाचं मंदिर पण आपलं बघून झालेलं आहे. तर किल्ला आपल्या 100% बघून झालेला आहे. तर ही मी पूर्ण बघून सांगतो, नाहीतर इथंच राहील. रातोरात त्याला तळ कोकणात यायचं. राजे समोरच्या भिंतीला सरदेशाच्या वाड्यात थांबलेले रायांचा महाराज बाबा बाहेरची संतांची सांग ना वीरगळीत आणि शाहीर कलश हे महाराजांच्या बरोबर आहे. खाट उतरून खाली आल्यानंतर गणूजी सिरके काय म्हणत आहे. कांदा फोडला तर डोळ्याला पाणी येते, पण खांदा